नाही, गणेशोत्सव माझ्यासाठी खूप आनंदाचाच एक सण आहे. मला काल माझं खरंच प्रॉब्लेम आहे. मला जो प्रश्न विचारतो ना त्याच्याकडे बघू द्या, मला असं नाही बोलतंय. काल मला आम्ही जे आज पाद्यपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आणि गणेशोत्सवाला महाराष्ट्रात मुंबईत सुरुवात झालेली आहे. काय नेमकं भावना? आपल्या सगळ्यांचाच आवडता सण आहे आणि काल मला काही इकडच्या वर्लीतले पोलीस बांधव मुंबई पोलिसांच्या राजाचं आमंत्रण देऊन गेले. गेल्या वर्षी देखील मी आलेलो 75 वर्ष होतं आणि मला वाटतं ह्यावेळी पहिल्यांदा त्यांचं पाद्यपूजन होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की आज आमचा ॲक्च्युली मेळावा होता, पण तो पुढे ढकलल्यामुळे मला आज येता आलं. मी ह्यांना पण बोललेलो की मेळावा संपल्यावर मी नक्कीच वेळ काढून येईल. तर तसं मला बरं वाटलं. आज मी नेहमी पोलिसांनी बोलवल्यावर मी नेहमी असतोच कार्यक्रमासाठी. कारण मुंबई पोलीस जे सतर्क असतात त्या मुंबईची काळजी त्यांचा हा उत्सव आहे. त्याच्यात दहीहंडी मंडळ सुद्धा या पोलिसांचं आहे. या सगळ्या गोष्टींकडे आणि मग किती ऊर्जा देणार आहे? नाही, खूपच ऊर्जा देणार आहे. कारण ते शेवटी आमच्या पाठीशी उभे असतात, म्हणून जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे. आज सकाळपासून ही चर्चा आहे आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आज थेट राज ठाकरे जे ते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या ठिकाणी गेलेले पाहायला मिळाले. ती सकारात्मक घ्यावं याला त्या सगळ्या चर्चा. मला वाटतं उद्धव साहेबांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे राजसाहेब त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. एवढ्याच अनुषंगाने ते घ्यावं आणि मला खूप आनंद झाला की ज्या प्रकारे परत दोन भाऊ भेटले. खरं तर तुम्ही स्वतः म्हटले होते की त्या दोघांकडेही फोन कॉल एकमेकांना संपर्क करतात. आता हा संपर्क मग तो संपर्क होतोय तर तुम्हाला दिसतोय ना. तुम्हाला कुटुंब म्हणून काय वाटतं? हे कुटुंब एकत्र आनंद वाटतो. आज या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार होते, काय सांगाल? मी तर आलोय. नाही, मला वाटतं उद्धव साहेबांच्या वाढदिवसामुळे त्यांना इकडे येता आलं नाही, पण मी वाट पाहत होतो. मला वाटलेलं आम्ही भेटू. खरं तर मराठीच्या मुद्द्यावर ही वज्रमुठ ठाकरे बंधूंची एकत्र आली ही पालिकेच्या अनुषंगाने तेवढीच पकडमध्ये राहील. तुम्ही चुकीच्या भावाला विचारताय. आम्ही ज्युनियर आहोत. हे सिनियर निर्णय घेणाऱ्याचा. पण सिनियर एकत्र आलेल्या ज्युनियरला काय नेमकं वाटतं? तुम्हाला सगळ्यांना काय किती आनंद आहे? खूप आनंद आहे. मी तुम्हाला बोललो तसं आज वाढदिवसापुरतं आपण ठेवू. मला वाटतं महानगरपालिकेपुरतं मी तो निर्णय नाही घेऊ शकत. आमच्या पक्षाचा निर्णय हा फक्त राजसाहेब घेऊ शकतात. त्यांचा पण मला वाटतं उद्धव साहेबच घेऊ शकतात. त्याच्यामुळे मी जसं बोललो तसं ते दोन भाऊ सांगतील. आम्ही दोन भाऊ नाही बोलू शकत. तुमच्या व्यक्तिगत काय भावना आहेत? काय जे राजसाहेब बोलतील ते.